आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनीही नुकत्याच सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या समोर आपला जबाब नोंदवला। या जबाबात अश्विनी देशमुख यांनी एक धक्कादायक दावा केलाय। 6 तारखेला मारहाण झाल्यानंतर संतोष देशमुख यांना खूप फोन येत होते। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी महिन्याभरापूर्वीच संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्यामुळे संतोष देशमुख यांना भीती वाटत होती असंही अश्विनी देशमुख यांनी आपल्या जबाबात नमूद केलंय। मला माझे मिस्टर एवढंच म्हणले होते की त्या दिवशी जी पवनचक्कीवर भांडणं झाले होते ते जरा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत तर मला भीती वाटते, एवढंच बोललेले। अच्छा, म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांनी तशा पद्धतीने अगोदर सांगितलं होतं? हां, ते शनिवारी आले होते लातूरला। मग ते मी त्यांना उलट एवढं म्हणलं, ती म्हणले भीती वाटायला, मी जाऊ नका म्हणलं होतं त्यांना, कशाला जातात मग तुम्ही, कशाला उगाच भीती वाटते। तर ते थांबले, पण शनिवारी थांबले, रविवार थांबले, सोमवारी ते येणार होते इकडं, पुन्हा नको करत मी म्हणल्यानंतर ते थांबले। पण त्यांना फोन येईल सारखंच, मग ते मला म्हणले मला जावंच लागते म्हणून मग ते आले गावाकडे। कळकळीची एकच विनंती आहे, तुम्ही किती जेवढे लोक असतील तेवढ्यांना लवकरात लवकर, ते म्हणतात ना टेस्ट करा, काय करा, करा ना तुम्ही। काय इतका वेळ माझ्या मिस्टरांना मारायला त्यांनी इतके एका दिवसात त्यांनी सगळं केलं ना, 3 तासात, तर त्यांना काहीच पोलिसांनी केलं नाही, कुणी केलं नाही, सगळं काम होईपर्यंत ते आलं नाहीत। आणि आज 35 दिवस झाले, तर मग ते काय करतात, कशाला इतकं तपासायला वेळ लागते त्यांना? एका माणसाला, देव माणसाला इतकं करायला त्यांना वेळ नाही घेतला, पोलिसांनी ते वाट पाहिली। आणि आज काय होतंय त्यांना, इतके आरोप असताना त्यांच्यावर इतके गुन्हे त्या दाखल आहेत त्यांच्यावर, तरी पण ते का करत नाहीत? लवकरात लवकर त्यांनी ते करावं। मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीय चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत टॉवरच्या ऐवजी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। मनोज जरांगे पाटील आणि पोलीस यांच्या मनधरणीनंतर धनंजय देशमुख तब्बल 2 तासानंतर पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले। मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली। आंदोलनाच्या ठिकाणी महिलांसह ग्रामस्थ सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आम्हाला न्याय हवाय, सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी आग्रही मागणी देशमुख कुटुंबियांच्या वतीनं करण्यात येते। तर पोलीस तपासाच्याबद्दल सर्व माहिती मिळाली पाहिजे असं वैभवी देशमुखनं म्हटलंय। मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिन्यापेक्षा अधिक दिवस झालेत, तरी देखील अद्याप एक आरोपी फरार आहे। तर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेत। उद्या सकाळपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सामूहिक आत्मदहन करू असा इशारा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिलाय। दरम्यान माझ्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा धनंजय देशमुख यांनी प्रशासनाला दिला आहे। खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे, ह्याचं गांभीर्यपूर्वक जर घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाला जे काही करेल त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील। आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही, का तर मला कुठलंही नाटक करायचं नाही। काय असतंय की त्यांनी गांभीर्याने घेण्यामुळे मला कुठेतरी अर्ज द्यावा, मला निवेदन देता आलं असतं ना, मी निवेदन नाही दिलं। मला पत्रकार बंधू म्हणले की तुमचं निवेदन आहे काय? निवेदन कशाला देऊ मी? न्याय मागण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे। मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथं बसलेलो आहे। माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत सगळे आरोपी फासावर जात नाहीत, तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही। आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथे बोललो त्यांना तेच बोलतो, माझा पूर्ण विश्वास आहे, फक्त माझा विश्वासघात करू नका। शेवटचा गँग मधला माणूस संपेपर्यंत, आपण फाशी देईपर्यंत आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत। त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं, ते प्रसार माध्यमांना सांगितलं। तसंच त्यांनी जे यात आरोपी आहेत सगळे, त्या आरोपींना लवकरात लवकर सहआरोपी करून, ज्यांनी कोणी कारस्थान केलंय, जे संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार आहे, पाळामुळं खोदून सगळं पुढं सगळं टाकून द्या कुठेतरी, ह्यांना फाश्या द्या। आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला थारा दिला जात नाही आणि अन्यायाविरुद्ध न्याय दिला जातो।
या क्षणी एवढंच बोलेन. चाचा हे करतोय म्हणजे पोलीस प्रशासन करतंय काय अजून सुद्धा? आज माझे पप्पा गेले, आज चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं? आणि जसं आज चाचा वरी गेलाय, इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल. जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एक आमचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाहीये. मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील. आज जर मी मगाशी म्हणलं माझ्या पप्पाला यांनी रस्त्यावरून उचललं, माझा चाचा जर आता तो इथं आलाय, जर याला सुद्धा किडनॅप जर याचं झालं असतं, काही पुढचं झालं असतं तर पोलीस प्रशासन दारात असून त्याचा उपयोग काय आहे पोलिसांचा? आम्हाला ते काही सुद्धा करत नाहीत, नुसतं दारा शेजारी उभारतात, इकडे जातात तिकडे जातात. मग यांनी शोध कधी लावणार आहेत? एक आरोपी आणखीनही फरारच आहे, सीडीआर नुसार निघणारे तर आणखीन बाहेरच आहेत, त्यांचं तर वेगळंच राहिलं. ते अटक कधी होणार? आम्हाला न्याय कधी मिळणार ना? आम्ही फक्त एकच मागतोय आणि तेही आजपर्यंत शांततेत मागत होतो की आम्हाला न्याय हवाय, आम्हाला न्याय द्या. तरी न्यायही भेटत नाही. तर ज्यावेळेस कुटुंबातील एक ना एक सदस्य असं करेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात का? देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाले. आज धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आत्महत्येचा इशारा दिला होता. यावरून जरांगे यांनी सरकारवर हल्ला चढवला. खंडणीतला आरोपी वाल्मिक कराडला हाच हत्येतला आरोपी आहे, त्याच्यावर 302 लावा आणि मकोका अंतर्गत कारवाई करा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. आरोपी सुटले तर मुंडेंच्या टोळीचं जगणं मुश्किल करणार असा इशाराही जरांगे यांनी दिलाय. ज्या खंडणीमुळे खून झालाय आणि त्याच्यावरती मोका लागत नाही, त्याला 302 मध्ये घेतलं जात नाही, तर कुटुंब धीर सोडणारच ना. आणि ही बातमी जशी बाहेर पडली तसं राज्य आणि राज्यातले लोक पुन्हा डवळून निघाले. लोक मुख्यमंत्री साहेब एखादे बिथरतील सुद्धा आता, कारण तुमचं पाऊल चुकीचं पडायला लागलं. जोपर्यंत तुमचं पाऊल चुकीचं पडत नव्हतं तोपर्यंत हा समाजही शांत होता आणि कुटुंब पण शांत होतं. ही सत्य परिस्थिती आहे. तुम्ही आरोपी वाचवायला लागलात अशी आता शंका यायला लागली. जो खंडणीतला आरोपी तुम्ही वाचवायला लागलात याचा अर्थ या राज्यातल्या लोकांनी, जनतेने असं समजायचं का मुख्यमंत्री साहेब आता की जो खंडणीतला आरोपी आहे तो तुमचं सरकार चालवतोय, तुम्हाला पण स्वतः चालवतोय? मोदींपेक्षा मोठा लागला की काय हा, की ज्याला तुम्ही आरोपी करू शकत नाही 302 मध्ये? फडणवीसांनी याच्यात लक्ष घालणं याच्यासाठी गरजेचं होतं इथून पाठीमागच. ही जी साखळी होती ना, ही साखळी खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे या धनंजय मुंडे यांनी केलेलं. काही भंगार टोळी लाभार्थी तयार केली तिनं राज्यात. त्या टोळीनं राज्यात धुमाकूळ घातला. तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करून, आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीविताला काही झालं, आरोपी जर सुटला, तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं मुश्किल करेल. कारण आपल्याला संयम लई, आणि एकदा जर डोकं खराब झालं तर आम्ही सुद्धा मराठी. तुम्हाला जर राज्याच विद्रोह करायचा आता मुख्यमंत्र्यांनी ठरविला असेल तर मराठ्यांचा आमचा नावेला. आणि बोलूयात पुढच्या बातमीकडे. एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ द्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना या संदर्भात फोन केला आणि किमान 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं कळत आहे. तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, मुख्यमंत्र्यांनी काय मागणी केली आहे? मिलिंद, आताच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना फोन करून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, किमान 15 दिवसांची मुदतवाढ द्या अशी मागणी केलेली आहे. कारण की प्रामुख्याने मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या शेतकऱ्यांचा
जे सोयाबीन आहे ती सोयाबीनची खरेदी ही सुरू राहिली पाहिजे, म्हणून आणखी 15 दिवसांची जर मुदतवाढ दिली तर मोठ्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. कारण की जर ही मुदतवाढ मिळाली नाही तर मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या सोयाबीन खरेदीला प्रामुख्याने केंद्र सरकारने परवानगी द्यावी, मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तेव्हा आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान नेमका या संदर्भातला काय निर्णय घेणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तुषार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. CIDचे अधिकारी देशमुख कुटुंबियांची लवकरच भेट घेणार आहेत. देशमुख कुटुंबियांची भेट घेत या कुटुंबियांच्या अनेक शंकांचं निरसन केलं जाणार आहे. देशमुख हत्या प्रकरणाच्या